मामा बुडवलं काहीच नाही ठेवलं. काय चालू चालू महाराष्ट्र छत्री घेऊन गड्डा आगे लेना वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या 1 तारखेपासून तर कमीत कमी 10 तारखेपर्यंत पावसाचं थैमान फार मोठ्या प्रमाणात राहिलं. अशा परिस्थितीत नदी नाले सर्व तुडुंब भरले गेले आणि जनजीवन विस्कळीत झालं. ज्या नदी नाल्यासमोर गावं होती त्या गावात शेतकऱ्यांना घराच्या संदर्भात असो, जनावरांच्या संदर्भात असो किंवा त्यांच्या शेतीच्या संदर्भात मोठा फटका यावेळेस या पाण्यामुळे झाला आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी घाबरायचं काही कारण नाही, कारण या ठिकाणी आम्ही SDO असो, तहसीलदार असो, प्रत्येक तिन्ही तालुक्याच्या यांना आदेशित केलं आहे की त्यांचे पंचनामे करा. लवकरात लवकर त्यांचं घराचं नुकसान झालं असेल तर घराचे पंचनामे करा, शेतीचं नुकसान झालं असेल तर शेतीचे पंचनामे करा, जनावरांचे काही नुकसान झाले असेल त्याचेसुद्धा पंचनामे करण्यासाठी असे निर्देश त्यांना दिले आहेत. त्याच्यामुळे या पूरपरिस्थितीला, आता पूरपरिस्थिती दरवर्षी आमच्या भागात आहेच. यावेळेस जवळपास कोल्हार पिंपरी हे गाव तर WCLच्या चुकीमुळेच त्यांचे मोठे मोठे ढिगारे जे आहे, मातीचे ढिगारे आहे, त्याच्यामुळे पाणी अडल्या जाते आणि ते पाणी सर्व गावात शिरलं जाते. वारंवार आम्ही त्यांना सांगूनसुद्धा ते अजूनपर्यंत त्यांनी ते ढिगारे किंवा त्या गावाचं पुनर्वसन अजून केलं नाही. आम्ही यावेळेस शासनाला विनंती केली की हे गावाचं पुनर्वसन करा, त्यांना ज्या सोयी आहे त्या सोयी आत्ता पुरवाव्या, आत्ता जे त्यांचं नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाई त्यांना द्यावी. कारण हे सगळं WCLमध्ये होत असल्यामुळे WCLने सुद्धा याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. आम्ही त्यांनासुद्धा निवेदन दिलं आहे, त्यांचे अधिकारीसुद्धा त्यांची पाहणी केली आहे त्यांनी, ते सुद्धा त्यांना काही ना काहीतरी मदत करणारच. परंतु आम्ही शासनाला सांगून या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या असो की शेतमजुरांच्या असो त्यांना जे काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई देण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू, त्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ.